बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अहमदाबाद विमान दुर्घटना स्थळाची पाहणी, सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस, विमानतळावरही आढावा बैठक। अपघात टाळता येत नसतील तर सत्तेत का आहात? खासदार संजय राऊतांचा सरकारला सवाल। पंतप्रधान, हवाई वाहतूक मंत्र्यांनी अपघाताची जबाबदारी घ्यावी, राऊतांचा हल्लाबोल। अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू, विमानातल्या 242 पैकी 241 जणांचा समावेश, तर एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला। अपघातग्रस्त विमानाचा महत्त्वपूर्ण ब्लॅक बॉक्स मिळाला, फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मिळालं, अपघाताआधीची महत्त्वपूर्ण माहिती मिळणार। विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 16 जणांवर काळाचा घाला, मुख्य वैमानिकासह क्रू मेंबर, मुंबई सोलापुरातील प्रवाशांचा अपघातात मृत्यू। विमान दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा, जखमींचा उपचाराचा खर्चही टाटा समूहच करणार, डॉक्टरांचं हॉस्टेलही नव्यानं बांधून देणार। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनं हवाई हद्द बंद केल्याचा भारतीय विमानांना फटका, 20 हून अधिक विमानं अन्यत्र वळवली आणि माघारीही बोलावली। थायलंडमधील फुकेत ते नवी दिल्ली विमानाचं फुकेतमध्येच इमर्जन्सी लँडिंग, विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती। उड्डाणानंतर अंदमान समुद्राला वळसा घालून विमान पुन्हा फुकेतमध्ये लँड। इस्रायलचा इराणच्या आण्विक ठिकाणांवर हल्ला, लष्करी तळही लक्ष, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाचा विरोध वाढला, 35 भाजप पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्षांकडे राजीनामे सादर केले, पक्षात कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना। आमदार बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 6वा दिवस, प्रकृती खालावली, सरकार मागण्यांची दखल घेत नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक, संध्याकाळी बावनकुळे भेटून चर्चा करणार। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात कोणालाही व्हीआयपी दर्शन नाही, पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती, मंदिर परिसरातही नो व्हेइकल झोन। सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, 220 मिलीमीटर पावसाची नोंद, वैभववाडी तालुक्यात 115 मिलीमीटर पाऊस, सिंधुदुर्गाला पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।